नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल सुभाष अगवणे तुम्हा सर्वांचं आपल्या या ऑनलाईन अभ्यास वर्गामध्ये स्वागत करतो। आज आपण इतिहास व नागरिकशास्त्र हा इयत्ता 7वीच्या विषयातला दुसरा धडा अभ्यासाला घेणार आहोत। तर बालमित्रांनो, आपल्या दुसऱ्या धड्याचं नाव आहे शिवपूर्वकालीन भारत। आपण 7वीच्या इतिहास मुख्यत्वे शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्या पुढच्या मागच्या काही घटना इथपर्यंतचा अभ्यास करणार आहोत। आणि सर्वांनाच जवळपास आपल्या विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास बऱ्यापैकी माहिती आहे आणि माहीत असावा, कारण त्यातनं खूप साऱ्या गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या आहेत आणि काही गोष्टी आपण आता यावर्षी शिकूया। पुढे काय, या पाठात आपण शिवपूर्व काळातील भारतातील विविध राजसत्तांचा अभ्यास करणार आहोत। या काळात भारतामध्ये विविध राजसत्ता अस्तित्वात होते। शिवाजी महाराजांच्या पूर्वी बघा, भारतामध्ये खूप साऱ्या राजवाडे होते, खूप मोठ्या सत्ता अस्तित्वात होत्या। 8व्या शतकापासून आपल्याला माहिती आहे की मध्ययुगीन भारताला सुरुवात होते। 8व्या शतकाचा पूर्वीचा कालखंड आहे, त्याला प्राचीन कालखंड म्हणतात। तर 9वं शतक ते 18वं शतक, तर 18व्या शतकापर्यंतचा कालखंड कोणता आहे, तो मध्ययुगीन कालखंडाचा म्हणजे मध्ययुगीन कालखंड असे त्याला म्हटलं जातं। आता पुढे काय, 8व्या शतकातील पाल हे बंगालमधील एक प्रसिद्ध राजघराणं होतं। आता बंगाल हा तुम्हाला भूगोलामध्ये तुम्ही कधी बघितला असेल तर तिथे पाल ही राजसत्ता होती। मध्य भारतात गुर्जर व प्रतिहार सत्तेने आंध्र, कलिंग, विदर्भ, पश्चिम काठेवाड, कनौज, गुजरात पर्यंतचा सत्तेचा विस्तार केला होता। बघा, आता मध्य भारतात कोण होते, गुर्जर आणि प्रतिहार ही राजसत्ता होती। तर त्यांचा विस्तार कुठवर होता, आंध्र, कलिंग, आंध्र म्हणजे आताचा आंध्र प्रदेश, कलिंग म्हणजे आताचा ओडिसा राज्य, विदर्भ म्हणजे महाराष्ट्रातला विदर्भ जो आहे तो पट्टा, पश्चिम काठेवाड म्हणजे राजस्थान गुजरातचा दक्षिणेकडचा आणि पूर्वेकडचा काही भाग। मग या प्रदेशात कोण होते, तर गुर्जर आणि प्रतिहार होते। गुजरात पर्यंतचा सत्तेचा विस्तार त्यांनी केला होता, म्हणजे बघा गुर्जर आणि प्रतिहारांनी। पुढून ओडिसापासून ते गुजरात पर्यंत सलग त्यांची सत्ता होती। उत्तर भारतातील राजपूत घराण्यांमध्ये गाहडवाल घराणे, परमार घराणे ही घराणे महत्वाची होती। आता बघा, उत्तर भारतामध्ये काही राजपूत होते, तर त्यांचे पण काय होते, गाहडवाल आणि परमार घराणे हे महत्वाची घराणे होती। यांच्या व्यतिरिक्त पण काय होते। आता पुढे काय, राजपुतांपैकी चौहान घराण्यातील पृथ्वीराज चौहान हा पराक्रमी राजा होता। आपल्याला आता हे माहिती आहे की टीव्हीवर सिरियल पण चालू झाली होती, पृथ्वीराज चौहान। आता राजपुतांपैकी परमार आणि गाहडवालांपैकी चौहान हे पण घराणं होतं, पण चौहानांमध्ये पृथ्वीराज चौहान हा सर्वात जास्त शूर आणि पराक्रमी राजा होऊन गेले। तराई येथील पहिल्या युद्धात पृथ्वीराज चौहानने मोहम्मद घोरीचा पराभव केला होता। आता प्रश्न येऊ शकतो, तराईच्या युद्धात पृथ्वीराज चौहानने कोणाला पराभूत केलं, तर कोणता होता तो, पृथ्वीराज चौहानने मोहम्मद घोरीला पराभव केलं होतं। किंवा असं पण होऊ शकतं की पृथ्वीराज चौहान आणि मोहम्मद घोरीचं युद्ध कुठं झालं होतं, तर तराई येथे ते युद्ध झालं होतं। तराई हे नाव नीट लक्षात ठेवायचं, आणि ती लढाई कोणती होती ती। मात्र तराईच्या दुसऱ्या युद्धात मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चौहान याचा पराभव केला। बघा, पहिल्या तराईच्या युद्धामध्ये पृथ्वीराज चौहानने मोहम्मद घोरीला हरवलं, पण मात्र जेव्हा दुसरं युद्ध तिथं झालं तराई येथे, तर त्या दुसऱ्या युद्धात मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चौहानचा पराभव केला होता। आता पुढे काय, हे रफ करून घेऊ आधी। तमिळनाडूतील चोळ राजघराण्यातील राज पहिला आणि राजेंद्र पहिला हे राज्य महत्वाचे होते। आता तमिळनाडू हे राज्य आपल्या भारताच्या दक्षिणेला आहे। बघा, भारताचा नकाशा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायचा आहे। तर तमिळनाडूमध्ये चोळ राजघराणं होतं। आता या घराण्यातील राजराज पहिला हे राजाचं नाव आहे बरं, राजराज पहिला आणि राजेंद्र पहिला हे राजे महत्वाचे होते। चोळांनी आरमाराच्या जोरावर मालदीव बेटे, श्रीलंका आणि जिंकून घेतले होते। मालदीव बेटे आणि श्रीलंका जिंकून घेतले होते। बघा, चोळांच्या आधिपत्याखाली होते। कर्नाटकातील होयसाळ घराण्यातील विष्णुवर्धन या राजाने संपूर्ण कर्नाटक जिंकला होता। आता कर्नाटकातील होयसाळ घराणं जे होतं त्याच्यामध्ये विष्णुवर्धन हा राजा होता, आणि या राजाने संपूर्ण कर्नाटक जिंकलेला होता। हे लक्षात ठेवा, कर्नाटकातले कोणते, तो होयसाळ, आणि तमिळनाडूमध्ये कोण होतं, चोळ राजघराणं होतं। आता पुढं महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराण्यातील गोविंद तिसरा, आता महाराष्ट्रात राष्ट्रकूट घराणं होतं त्या काळी, तर त्यामध्ये गोविंद तिसरा याच्या कारकिर्दीत राष्ट्रकूट सत्ता कनौज पासून ते रामेश्वर पर्यंत पसरली होती। बघा, म्हणजे सगळ्यात जास्त पसरलेली होती गोविंद तिसऱ्याच्या कारकिर्दीत। कुठून, कनौज पासून ते रामेश्वर पर्यंत पसरली होती। रामेश्वर खाली तमिळनाडूमध्ये येतं। पुढे कृष्ण तिसरा
याने अलाहाबाद पर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. अलाहाबाद कुठं आलं? हे उत्तर प्रदेशात. म्हणजे बघा, कनौज पासून उत्तरेपर्यंत उत्तरेकडे त्याने आपल्या राज्याचा विस्तार केला होता कृष्ण तिसरा याने. म्हणजे राष्ट्रकूट घराण्यातले हे दोन राजांचे नाव आपल्याला माहित पडले. कोणते? गोविंद तिसरा आणि कृष्ण तिसरा. हे पुढं काय? शिलाहारांची 3 घराणी. आता शिलाहार हे सुद्धा एक घराणं होतं. तर त्यांची 3 घराणी पश्चिम महाराष्ट्रात उदयास आली होती. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे आजचा कोकण म्हणतो त्याला, ते होतं पश्चिम महाराष्ट्र. पहिले घराणे उत्तर कोकणात ठाणे व रायगड, म्हणजे पहिलं जे घराणं होतं शिलाहारांचं ते उत्तर कोकणात स्थायिक झालं होतं आणि त्यांचं राज्याचा विस्तार होता ठाणे आणि रायगडमध्ये. दुसरं जे घराणं होतं शिलाहारांचं ते दक्षिण कोकणात होतं आणि तिसरं जे घराणं होतं ते कोल्हापूर, सातारा आणि सांगली व बेळगाव जिल्ह्याच्या काही भागावर राज्य करत होतं तिसरं घराणं. आता म्हणजे त्यांचे किती घराणे अस्तित्वात होते? तर 3 घराणे होते शिलाहारांचे. एक होतं उत्तर कोकणात, दुसरं होतं दक्षिण कोकणात आणि तिसरं जे होतं ते कोल्हापूर, सातारा, सांगली आणि बेळगाव म्हणजे दक्षिण कोकणाच्या पूर्व भागात त्यांचा विस्तार होता, राज्य होतं. आता पुढं काय आहे? तर शिवपूर्व काळातील शेवटची वैभवशाली राजवट म्हणजे महाराष्ट्रातील यादवांची राजवट. आता शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीच्या अगोदर शेवटचं जे राज्य होतं महाराष्ट्रात ते यादवांचं राज्य होतं. यादव घराण्यातील भिल्लम पाचवा याची राजधानी औरंगाबाद जवळील देवगिरी येथे होते. बघा, आज पण देवगिरीचा किल्ला तिथं अस्तित्वात आहे आणि इथं भिल्लम पाचवा या राजाची राजधानी होती आणि हे देवगिरी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये येतं. आता भिल्लम पाचवा याची राजधानी औरंगाबाद जवळील देवगिरी येथे होती. त्याने कृष्णा नदीच्या पलीकडे त्याचा सत्ता विस्तार केला होता. बघा पुढं काय? यादवांचा काळ हा मराठी भाषा आणि साहित्य यांचा सुवर्ण काळच मानावा लागतो. का सुवर्ण काळ मानावा लागतो? तर या काळामध्ये खूप सारं लेखन झालं होतं मराठी भाषेवर. याच काळात महाराष्ट्रात महानुभाव आणि वारकरी या संप्रदायांचा उदय झाला होता. आता यादवांच्या काळात महाराष्ट्रात काय महानुभाव आणि वारकरी संप्रदायाचा उदय झाला होता. प्रश्न येऊ शकतो की महाराष्ट्रात महानुभाव वारकरी संप्रदायाचा उदय कधी झाला? तर यादवांच्या काळात झाला. तो हे नीट लक्षात ठेवायचं. आणि भिल्लम पाचवा हा यादव राजा आहे. कोणकोणत्या राजघराण्याचा कोणता राजा हे पण तुम्ही नीट पाठ करून ठेवायचं, कारण त्याच्यात कन्फ्युजन होतं बऱ्याचदा. आता पुढं काय? तर वायव्येकडील आक्रमण आहे. वायव्य दिशा, आता आपण भूगोलामध्ये शिकलोय दिशांमध्ये दिशा आणि उपदिशा. महत्वाच्या मेन दिशा कोणत्या? 4. तर पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. आणि उपदिशा कोणत्या? तर आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. तर पुढे जाऊ आपण. महाराष्ट्रात राष्ट्रकूट, यादव अशा स्थानिक घराण्यांची सत्ता असली तरी उत्तरेत मात्र वायव्येकडून आलेल्या आक्रमकांनी तेथील स्थानिक सत्तांना जिंकून आपला अंमल बसवला होता. म्हणजे तिथं ज्या पहिल्या अगोदर ज्या स्थानिक सत्ता होत्या तर त्यांनी तिथं त्यांना हरवलं आणि त्यांची सत्ता सुरू केली होती. म्हणजे बाहेरच्या लोकांनी त्यांचा अंमल बसवला होता तिथं. अंमल बसवणे म्हणजे स्वतः तिथं राज्य करणं. दरम्यानच्या काळात मध्य पूर्वेत अरब सत्तेचा उदय झाला होता. बघा, मध्य पूर्वेत म्हणजे आशिया खंडामध्ये अरबी, आज आपण म्हणतो अरब कंट्रीज, इराण वगैरे वगैरे, सौदी अरेबिया या अरब कंट्रीज आहे. तिथं कोणत्या सत्तेचा उदय झाला होता? अरब सत्तेचा उदय झाला होता. साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी अरब सत्ताधीश भारताकडे वळले होते. बघा, त्यांचं साम्राज्य विस्तार करणं हे त्यावेळेसच्या राज्यकर्त्यांचं खूप मोठं ध्येय होतं आणि त्या साम्राज्य विस्तारासाठीच त्यातले बरेचसे सत्ताधीश भारताकडे वळले होते. 8व्या शतकामध्ये मोहम्मद बिन कासिम या अरबी सेनानीने सिंध प्रांतावर स्वारी केली होती. बघा, पहिली स्वारी मोहम्मद बिन कासिम या अरबी सेनानीने 8व्या शतकामध्ये सिंध प्रांतावर स्वारी केली. तेथील दाहिर राजाचा प्रतिकार मोडून काढून त्यांनी सिंध प्रांत जिंकला होता. बघा, मोहम्मद बिन कासिमने काय केलं होतं की सिंध प्रांतातला जो दाहिर राजा होता तिथला, तर त्याचा त्याने पराभव केला होता. कोणी? मोहम्मद बिन कासिमने. या स्वारीमुळे अरबांचा भारताशी राजकीय संबंध प्रथमच आला. म्हणजे प्रश्न जर आला की अरबांचा भारताशी राजकीय संबंध प्रथम कधी आला, तर उत्तर त्याचं कसं आहे की मोहम्मद बिन कासिम जेव्हा या अरबी सेनानीने सिंध प्रांतावर स्वारी केल्यावर दाहिर राजाला त्याने हरवलं, तेव्हा अरबांचा भारताशी राजकीय संबंध आला. आता पुढे जाऊ. आता यापुढील काळात मध्य आशियातील तुर्क, अफगाण आणि मुघल हे लोक भारतात आले. आता बघा, हे मुघल जे होते हे सुद्धा काय परकीय, हे काय भारतातले नाही. आता तेच म्हणतंय की तुर्क, अफगाण, मुघल हे लोक भारतात आले त्यानंतर आणि त्यांनी भारतात आपली सत्ता स्थापन केली. हे जे आहे अफगाण, मुघल, तुर्की हे सगळे बाहेरचे, त्यांनी बाहेरून आपल्यावर आक्रमण केलं, भारतातल्या उत्तरेकडील सत्तांवर त्यांना हरवून त्यांची सत्ता त्यांनी स्थापन केली. इसवी सनाच्या 11व्या शतकात भारतावर तुर्कांची आक्रमणे होऊ लागली. किती? 11व्या शतकात तुर्कांचे आक्रमण होऊ लागले होते.
ते आपल्या सत्तेचा विस्तार करत भारताच्या वायव्य सरहद्दीपर्यंत आले बघा. म्हणजे ते राज्य विस्तार करत 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 तिथल्या सत्ताधीशांना हरवत ते भारताच्या वायव्य सरहद्दीपर्यंत आल्या. वायव्य सरहद्द म्हणजे कोणती, तर काश्मीरचा पश्चिमेकडचा भाग, अजून पंजाबची पश्चिम सीमा, अजून गुजरात राजस्थानची पश्चिम सीमा जी पाकिस्तानला लागून आहे ती, तर त्या भारताच्या वायव्य सरहद्दीपर्यंत ते आले होते. आता गझनीचा सुलतान महमूद याने भारतावर अनेक स्वाऱ्या केल्या होत्या बघा. महमूद गावान हा गझनीचा सुलतान होता. या स्वाऱ्यात त्याने मथुरा, वृंदावन, कनौज, सोमनाथ येथील संपन्न मंदिरे लुटून तेथील प्रचंड संपत्ती आपल्या बरोबर नेली होती. हे जे परकीय आक्रमक जे होते यांचा भारतावर सुरुवातीला स्वारी करण्याचा हेतू एकच होता की इथली संपत्ती लुटायची, आणि अशा स्वाऱ्यांमध्ये भारतातली खूप मोठ्या प्रमाणात संपत्ती ते आपल्यासोबत परकीय देशात, बाहेरच्या देशांमध्ये घेऊन गेले होते. आता पुढचा मुद्दा आहे उत्तरेकडील सुलतानशाही. त्या अगोदर आपण जरा हे इरेज करून टाकू. उत्तरेकडील सुलतानशाही इसवी सन 1175 आणि 1178 मध्ये अफगाणिस्तानमधील घूर येथील सुलतान, काय घूर, अफगाणिस्तान मधलं घूर हे एक ठिकाण आहे बघा, येथील सुलतान मोहम्मद घूर याने भारतावर आक्रमणे केली. 11व्या म्हणजे 12व्या शतकात असं म्हणता येईल आपल्याला. आक्रमण केली. भारतातील जिंकून घेतलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी त्याने कुतुबुद्दीन ऐबक याची नेमणूक केली होती बघा. जरी मोहम्मद घोरीने आक्रमण केलं होतं तरी त्यानंतर त्याने इथला कारभार बघण्यासाठी कोणाला नेमलं होतं, कुतुबुद्दीन ऐबक. आता हा जो होता कुतुबुद्दीन ऐबक हा एक गुलाम होता बघा, त्याने त्याला विकत घेतलं होतं कोणत्या तरी बाजारातून, पण याला असंच माहिती पुढे तुम्हाला त्यातलं डिटेल कळून जाईल. पण हा कुतुबुद्दीन ऐबक याची त्यांनी नेमणूक केली होती. पुढे इसवी सन 1206 मध्ये मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर ऐबकने आपल्या प्रभुत्वाखाली भारतातील प्रदेशाचा कारभार स्वतंत्रपणे पाहण्यास सुरुवात केली. आता जेव्हा मोहम्मद घोरी गेला 1206 मध्ये, त्यानंतर काय झालं की याच्याकडे जी सत्ता होती ती त्याने स्वतःचा कारभार सुरू केला तिथं, म्हणजे त्याच्यावरचं जे प्रभुत्व होतं मोहम्मद घोरीचं ते तिथं नष्ट झालं मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर. मग त्याने स्वतंत्रपणे आपलं राज्य सुरू केलं एक प्रकारे. ऐबक हा मूळचा गुलाम असून बघा इथं दिलंय, ऐबक हा मूळचा गुलाम असून तो दिल्लीचा सत्ताधीश बनला होता बघा. म्हणजे भारताच्या राजगादीवर बसणारा पहिला गुलाम सत्ताधीश कोण, तर तो होता कुतुबुद्दीन ऐबक. हे नीट लक्षात ठेवायचं. आणि इसवी सन 1210 मध्ये त्याचा मृत्यू पण झाला होता. किती, 1210 मध्ये. तर पुढे दिलंय की माहित आहे का तुम्हाला, कुतुबुद्दीन ऐबक नंतर अल्तमश, रझिया, बलबन, अल्लाउद्दीन खिलजी, मोहम्मद तुगलक, फिरोज तुगलक, इब्राहिम लोधी इत्यादी सुलतानांनी भारतावर राज्य केले. आता ह्या सगळे सुलतान होते बघा, हे सगळे नाव जे होते की बलबन होता, अल्लाउद्दीन खिलजी होता, मोहम्मद तुगलक होता, फिरोज शाह तुगलक होता, इब्राहिम लोधी होता, यांनी भारतावर राज्य केलं होतं. आता हे नीट लक्षात ठेवायचं. आता पुढं काय, इब्राहिम लोधी हा शेवटचा सुलतान होता. आता सुलतानने जेव्हा भारताचा आपण अभ्यास करतो मध्ययुगीन भारतातला, त्यावेळेस इब्राहिम लोधी हा या सुलतान घराण्यातला शेवटचा राजा होता. म्हणजे सुलतान इब्राहिम लोधी शेवटचा होता. याच्या स्वभाव दोषामुळे त्याला अनेक शत्रू निर्माण झाले. म्हणजे त्याचा स्वभावच लय फटकळ होता, चांगला स्वभाव नव्हता, त्याच्यामुळे त्याला अनेक शत्रू निर्माण झाले. पंजाबचा सुभेदार दौलत खान लोधी याने काबूल येथील मुघल सत्ताधीश बाबर याला इब्राहिम लोधी विरुद्ध पाचारण केलं. म्हणजे बघा त्यांच्यातलाच एक माणूस होता पंजाबचा सुभेदार, इब्राहिम लोधीचा सुभेदार होता दौलत खान लोधी. त्याने काय केलं की काबूलचा जो मुघल सत्ताधीश होता बाबर, त्याला इब्राहिम लोधी विरुद्ध बोलवलं त्याला लढण्यासाठी. आणि या लढाईत काय केलं की बाबरने इब्राहिम लोधीचा पराभव केला आणि त्याचबरोबर सुलतानशाहीचा शेवट झाला. म्हणजे सुलतानशाहीचा शेवट कोणी केला, तर बाबराने केला. कोणाला हरवून, तर इब्राहिम लोधीला हरवून. तर त्याचा बाबराला निमंत्रण पण कोण दिलं होतं बघा, तर इब्राहिम लोधीचाच जो सुभेदार होता दौलत खान लोधी यानेच त्याला बाबरला बोलवलं आणि इब्राहिम लोधी विरुद्ध लढायला लावलं. आणि या लढाईत इब्राहिम लोधी हरला पण, आणि इथं सुलतानशाहीचा शेवट झाला आणि मुघल सत्तेचा उगम त्याचबरोबर झाला. बाबर हा एक मुघल सत्ताधीश होता. पुढं काय, आता त्यांनी थोडंसं टॉपिक थांबवला आणि खालच्या दक्षिण भारताचा विचार सुरू केला की विजयनगरचे राज्य. आता विजयनगरचं राज्य हे दक्षिण भारतात होतं. पुढं काय की दिल्लीचा सुलतान मोहम्मद तुगलक याच्या कारकिर्दीत दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणेमध्ये उठाव झाले. आता जेव्हा मोहम्मद तुगलक गादीवर होता त्यावेळेस हे विजयनगरचं राज्य होतं. आता हे नीट लक्षात ठेवायचं. याच्या कारकिर्दीत दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणेमध्ये उठाव झाले. त्यातूनच विजयनगर व
बहमनी हे 2 प्रबळ राज्य उदयास आली होती. मग त्याचा प्रतिकार करण्यासाठी उत्तरेकडील सत्तेचा दक्षिणेकडे कोणते राज्य होते? विजयनगर आणि बहमनी. आता हरिहर व बुक्क हे दक्षिण भारतातील दोघे भाऊ दिल्लीच्या सुलतानशाहीच्या सेवेत सरदार म्हणून होते. बघा आधी कोण? हरिहर आणि बुक्क हे दक्षिण भारतातील दोघ जण होते आणि ते सुलतानांच्या सेवेत सरदार म्हणून होते. त्यांनी मोहम्मद तुघलकाच्या काळात दक्षिणेत राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन इसवी सन 1336 मध्ये दक्षिणेत विजयनगरचे राज्य स्थापन केले. आता प्रश्न येऊ शकतो याच्यात की दक्षिणेत विजयनगरचे राज्य कोणी स्थापन केले? तर हरिहर आणि बुक्क या 2 भावांनी. आणि हे कोण होते? तर सुलतानांचेच सरदार होते. पण मोहम्मद तुघलकाच्या काळात अराजक माजलं होतं जे त्याच्या राज्यामध्ये, त्याचा फायदा घेऊन त्यांनी इथं दक्षिणेकडे त्यांचं स्वतःचं राज्य स्थापन केलं. आजच्या कर्नाटकातील हम्पी या राजघराण्याची राजधानी होती. म्हणजे विजयनगरची राजधानी कोणती? तर हम्पी. हे नीट लक्षात ठेवायचं, प्रश्न येऊ शकतो त्याच्यावर. हरिहर हा विजयनगरचा काय होता? पहिला राजा होता. हरिहर नीट लक्षात ठेवायचं. विजयनगरचा पहिला राजा कोण? तर हरिहर. आणि विजयनगर साम्राज्याची स्थापना कोणी केली? हरिहर व बुक्क या दोन्ही भावांनी केली. हरिहरानंतर त्याचा भाऊ बुक्क सत्तेवर आला. बुक्क याने रामेश्वर पर्यंतचा प्रदेश आपल्या आधिपत्याखाली आणला. म्हणजे त्याने त्याचा साम्राज्य विस्तार करून आणला. पुढे दिले बघा कृष्णदेवराय. हा विजयनगर साम्राज्यातला सगळ्यात सामर्थ्यशाली बलवान राजा होता कृष्णदेवराय. कृष्णदेवराय इसवी सन 1509 मध्ये विजयनगरच्या गादीवर आला. त्याने विजयवाडा आणि राजमहेंद्री हे प्रदेश जिंकून आपल्या राज्याला जोडले. बघा बुक्काने काय जिंकलं? रामेश्वर पर्यंतचा प्रदेश जिंकला. पण नंतर कृष्णदेवराय जेव्हा गादीवर आला त्याने विजयवाडा आणि राजमहेंद्री हे प्रदेश जिंकले आणि आपल्या राज्याला जोडले. बहमनी सुलतान महमूद शाह याच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुलतानांच्या सैन्य संघाचा त्याने पराभव केला होता. बघा म्हणजे महमूद शाह जो होता बहमनी सुलतान याच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुलतानांच्या सैन्य संघाचा त्याने पराभव केला होता. बहमनी साम्राज्याला त्याने हरवलं होतं. म्हणजे कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत विजयनगरचे राज्य पूर्वेस कटकपासून पश्चिमेस गोव्यापर्यंत, उत्तरेस रायचूर व दोआबपासून दक्षिणेस हिंदी महासागरापर्यंत पसरलेले होते. म्हणजे खूप मोठा त्याचा विस्तार होता. आता कटक कुठे आहे? बघा ओडिसामध्ये कटक. आणि ते कटक ओडिसापासून जवळपास ते पश्चिमेस कुठं? गोव्यापर्यंत. आणि उत्तरेस रायचूर दोआब. रायचूर दोआब कुठं आला? हा उत्तर प्रदेशामध्ये. तर उत्तर प्रदेशापासून दक्षिणे पार खालच्या टोकापर्यंत म्हणजे हिंदी महासागरापर्यंत पसरलं होतं साम्राज्य. म्हणजे अर्धा भारत जवळजवळ कृष्णदेवरायाच्या आधिपत्याखाली होता. आणि पुढे काय की 1530 मध्ये असा मृत्यू झाला. कृष्णदेवराय हा विद्वान होता. त्याने तेलुगू भाषेमध्ये आमुक्तमाल्यदा हा राजनीतीविषयक ग्रंथ लिहिला. आता हे नीट लक्षात ठेवायचं की आमुक्तमाल्यदा हा ग्रंथ कोणी लिहिला राजनीतीविषयक? तर हा कृष्णदेवरायाने लिहिला. आता सगळ्या फॅक्ट लक्षात ठेवायच्या याच्या. तर कृष्णदेवरायाने कोणता ग्रंथ लिहिला? तर आमुक्तमाल्यदा हा ग्रंथ लिहिला. तो कशाबद्दल होता? तर तो राजनीतीविषयक ग्रंथ होता. तो कोणत्या भाषेत लिहिला होता? तर तो तेलुगू भाषेमध्ये लिहिला होता. हे नीट लक्षात ठेवायचं. आता पुढे जाऊया आपण. त्याच्या कारकिर्दीत विजयनगरमध्ये 1000 राम मंदिर, विठ्ठल मंदिराचे बांधकाम झालं होतं. बघा कोणकोणते मंदिर? 1000 राम मंदिर आणि विठ्ठल मंदिर. आता या सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेवायच्या कारण पुढे तुम्हाला भविष्यात याचा खूप उपयोग होणार आहे. एक माहिती म्हणून या गोष्टी डोक्यात ठेवायचं की नाही आपण काहीतरी आज नवीन शिकलोय, तेव्हा ते आपल्या डोक्यात बसतं. बळजबरी म्हणून ते पाठ करायचं म्हणून नाही करायचं. समजून घ्या काही गोष्टी रूपात हे समजून घ्यायचा असतो इतिहास. हा इतिहास तर गोष्टी स्वरूपातच आहे आणि ती गोष्ट एक सिक्वेन्सने आपल्याला कळते आणि त्यामुळे ते आपल्या लक्षात राहणं सोपं पण होतं. आता पुढे काय? कृष्णदेवरायानंतर विजयनगरच्या राज्यास उतरती कळा लागली. बघा म्हणजे विजयनगरचं राज्य कमकुवत होऊ लागलं कृष्णदेवरायाच्या मृत्यूनंतर. आजच्या कर्नाटक राज्यातील तालिकोट येथे एकीकडे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही आणि दुसऱ्या बाजूला विजयनगरचा राजा रामराय यांच्यात 1565 मध्ये लढाई झाली होती. बघा बहमनी राज्याचे नंतर काय झाले होते? तुकडे होते. त्या बहमनी राज्याचे तुकडे किती? 4 शायांमध्ये झाले. कोणत्या होत्या त्या? आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही आणि बिदरची बरीदशाही. हे 4 जण एका बाजूला आणि विजयनगरचा नंतरचा राजा रामराय हा एका बाजूला. ह्या 4 शाया आणि हा एकटा राजा विजयनगर यांच्यात लढाई झाली आणि या लढाईत त्याचा पराभव झाला आणि नंतर विजयनगरचं राज्य संपुष्टात आलं. पुढे आता ह्याच बहमनी राज्याबद्दल माहिती दिली थोडीशी. बहमनी राज्य मोहम्मद तुघलकाचे वर्चस्व दुगारून देण्यासाठी दक्षिणेमध्ये सरदारांनी बंड केलं होतं. बघा या सरदारांपैकी विजयनगरचं पण राज्य एक होतं. विजयनगर आणि बहमनी हे दोन्ही राज्य जवळपास सारख्याच कालखंडामध्ये उदयास आलेले आहेत. आता या सरदारांचा प्रमुख हसन गंगू याने दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्याचा पराभव केला होता. बघा
हसन गंगू हा पण एक सुलतानांचा सरदार होता, पण यांनी दिल्लीच्या सुलतानशाही विरोधात बंड केला आणि त्या जो सैन्य आलं होतं त्याच्या विरोधात त्याचा त्याने पराभव केला आणि इसवी सन 1347 मध्ये नवीन राज्य त्याने स्थापन केलं होतं. त्याला काय म्हटलं गेलं, बहमनी राज्य असं त्याने नाव दिलं. तर आता पुढे प्रश्न येऊ शकतो की बहमनी राज्याची स्थापना कोणी केली, तर हसन गंगू याने बहमनी राज्याची स्थापना केली. हसन गंगू हा बहमनी राज्याचा पहिला सुलतान झाला. त्याने कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे आपली राजधानी स्थापन केली. आता बहमनी राज्याची राजधानी असा प्रश्न आला तर ती कोणती आहे, तर ती गुलबर्गा आहे. आणि विजयनगरची राजधानी कोणती बरं, तर हम्पी ही विजयनगर राज्याची राजधानी होती. आता पुढे काय, महमूद गावान हा बहमनी राज्याचा मुख्य वजीर व उत्तम प्रशासक होता. बघा, महमूद गावान कोण होता, वजीर आणि उत्तम प्रशासक. त्याने बहमनी राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले. सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली होती. आता प्रश्न येऊ शकतो याच्यावर, बहमनी राज्यामध्ये सैनिकांना रोख पगार देण्यास सुरुवात कोणी केली, तर त्याने महमूद गावान हा जो होता वजीर त्याने सुरुवात केली. सैन्यामध्ये शिस्त आणली, जमीन महसूल व्यवस्थेत त्याने सुधारणा केली. बिदर येथे अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केली. तर त्याचे काम नीट लक्षात ठेवायचे, रोख पगार देणं, सैन्यामध्ये शिस्त आणि जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा, ह्या त्याचे काम आहेत. बघा, आता महमूद गावानंतर बहमनी मध्ये गटबाजी वाढीस लागली होती. महमूद गावान हा उत्तम प्रशासक होता आणि त्याने त्याच्या कालखंडामध्ये व्यवस्थित लावून धरलं होतं राज्य. पण त्याच्यानंतर काय झालं की व्यवस्थित राज्य किंवा प्रशासन चालवणारा असा प्रशासक उरला नाही. मग काय झालं की बहमनी सरदारांमध्ये गटबाजी वाढली. विजयनगर व बहमनी यांच्यातील संघर्षाचा बहमनी राज्यावर प्रतिकूल परिणाम झाला. त्यावेळेस काय होतं की विजयनगर आणि बहमनी राज्य यांच्यामध्ये भांडणं होते आणि ह्या दोघांमध्ये विजयनगर थोडंसं चांगलं पक्क राज्य होतं, कारण त्यावेळेस कृष्णदेवराया पण राजा होता आणि तो तुम्हाला माहिती की उत्तम प्रशासक होता तो पण. विविध प्रांतांतील अधिकारी अधिक स्वतंत्र वृत्तीने वागू लागले. बहमनी राज्याचे विघटन झालं. पुढे बघा, असा कारभार चालू झाला. त्याच्यावर कोणी नियंत्रणच ठेवायला लागलं म्हणजे नव्हतं. त्याच्यामुळे काय झालं की जे प्रांतांना वेगवेगळे अधिकारी नेमले होते ते एकदम स्वतंत्र वृत्तीने म्हणजे त्यांचंच राज्य असल्यासारखं वागायला लागले. मग पुढे काय झालं की बहमनी राज्याचं विघटन झालं. त्यातून वराडची इमादशाही, आता हे नीट लक्षात ठेवायचं, इथून काय ते बहमनी राज्याचं विघटन झाल्यावर वराडची इमादशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही अशी बहमनी राज्याची 5 शकले झाली. बघा, तर कोणती 5 शकले, वराडची इमादशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही, ही 5 शकले. आता हे नीट लक्षात ठेवायचं. इथून प्रश्न येतो याच्यावर की बहमनी राज्याचं विघटन किती प्रकारांत झालं किंवा किती राज्यांमध्ये विघटन झालं, तर 5 राज्यांमध्ये. तर ते कोणते ते पण लक्षात ठेवायचं. आता पुढचा मुद्दा आहे आपला मुघल सत्ता. इसवी सन 1526 मध्ये दिल्ली येथे सुलतानशाही संपुष्टात आली. बघा, 1526 मध्ये सुलतानेट संपुष्टात आली आणि तिथे मुघल सत्तेची स्थापना झाली. आता तुम्ही बघितलं की बाबरने इब्राहिम लोदीला हरवलं आणि मुघलांची सत्तेची स्थापना केली. तर बाबरचीच माहिती इथं दिली आहे. बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होता. आता प्रश्न येतो की मुघल सत्तेचा संस्थापक कोण भारतातील, तर बाबर. तो मध्य आशियातील सध्याच्या उझबेकिस्तानमध्ये असलेल्या फरघाना राज्याचा राजा होता. बघा, तो प्रश्न याच्यावर येऊ शकतो की बाबर हा कोणत्या राज्याचा राजा होता, तर फरघाना राज्याचा राजा होता तो उझबेकिस्तान मधल्या. भारतातील संपत्ती संबंधीचे वर्णन त्याने ऐकले होते म्हणून त्याने भारतावरील स्वारीची आखणी केली. तर का बरं भारतावर स्वाऱ्या झाल्या, ही मगाशी पण सांगितले की भारतामध्ये प्रचंड संपत्ती होती आणि या संपत्तीचीच लालसा बाकीच्या परकीय सत्ताधीशांना होती आणि त्यांनी तेच केलं की भारतावर स्वारी करून खूप सारं सोनं नाणं भारतातून त्या देशांमध्ये ते घेऊन गेले. दिल्लीमध्ये त्यावेळी इब्राहिम लोदी हा सुलतान राज्यकारभार करत होता. सुलतानशाहीतील पंजाबच्या प्रदेशात दौलत खान लोदी हा प्रमुख अधिकारी होता. बघा, हा दौलत खान लोदी इब्राहिम लोदीचा सरदार होता, पण त्यांच्यामध्ये काय, त्यांचा इब्राहिम लोदीचा स्वभाव व्यवस्थित चांगला नव्हता, फटकळ नव्हतं, त्याचं बऱ्याच जणांशी शत्रुत्व होतं. इब्राहिम लोदी आणि दौलत खान लोदी यांच्या संबंधामध्ये संघर्ष निर्माण झाला होता. दौलत खानाने भारतावर आक्रमण करण्यासाठी बाबरला निमंत्रित केले. बघा, त्याने दौलत खानानेच इब्राहिम लोदी विरुद्ध बाबरला बोलवलं. ही संधी साधून त्याला बाबरला चान्सच पाहिजे होता भारतावर आक्रमण करायचं, मग त्याला संधी चालून आली. बरोबर, बाबरने भारतावर आक्रमण केले. बाबरच्या आक्रमणास प्रतिकार करण्याकरिता इब्राहिम लोदी सैन्य घेऊन निघाला. 21 एप्रिल 1526 या दिवशी पानिपत या ठिकाणी याची बरोबर लढाई झाली. बघा, कुठं, पानिपत येथे.
कधी झाली? 21 एप्रिल 1526 या दिवशी पानिपत या ठिकाणी त्यांची बाबराबरोबर लढाई झाली, इब्राहिम लोधीची. या लढाईमध्ये बाबरने भारतात प्रथमच तोफखान्याचा प्रभावी उपयोग केला. आता हा पण मुद्दा महत्वाचा आहे की भारतात तोफखान्याचा प्रभावी उपयोग करणारा राजा कोणता? तर मुघल सम्राट बाबर याने तोफखान्याचा भारतात पहिल्यांदा प्रभावी उपयोग केला होता. हा मुद्दा महत्वाचा आहे, नीट लक्षात ठेवायचा. बाबर त्याने इब्राहिम लोधीच्या सैन्याचा पराभव केला. ही पानिपतची पहिली लढाई. बघा आता आपल्याला माहिती आहे पानिपतच्या 3 लढाई झाल्या. पानिपतची पहिली लढाई, दुसरी लढाई, तिसरी लढाई. तर या 3 लढायांपैकीच बाबर आणि इब्राहिम लोधी मध्ये जी लढाई झाली ती म्हणतात पानिपतची पहिली लढाई. तर याच्यानुसार राजकीय काय बदल झाले बरं, की भारतातील सुलतानशाहीचा शेवट झाला आणि मुघल सत्तेची स्थापना झाली. हा महत्वाचा फरक या लढाईने घडून आणला. पुढे काय, या लढाईनंतर मेवाडच्या राणा संघाने राजपूत राजांना एकत्र आणले. काय, मेवाडचा राजा राणा संघ यांनी काय केलं, राजपूत राजे जे होते राजपुतानामध्ये त्यांना सर्वांना एकत्र आणलं. बाबर आणि राणा संघ यांच्यामध्ये खानवा या ठिकाणी लढाई झाली. या लढाईत बाबराचा तोफखाना आणि त्याचे राखीव सैन्य यांनी प्रभावी कामगिरी केली. आता त्यावेळेस तोफखान्याबद्दल भारतीय ज्या सत्ता होत्या प्रादेशिक राजपुतांसारख्या त्यांना या तोफखान्याबद्दल माहित नव्हती. हा तोफखान्याचा वापर पहिल्यांदा बाबरने केला होता आणि या तोफखान्यापुढे मग बाकीच्या सैन्याचं टिकाव लागणं अवघड झालं. मग त्याच्यामुळे काय झालं की राणा संघाच्या सैन्याचा पराभव झाला. इसवी सन 1530 मध्ये बाबराचा त्या मृत्यू झाला होता. बघा आता बाबर आणि प्रश्न येऊ शकतो की बाबर आणि राणा संघ यांच्यामध्ये कुठे लढाई झाली, तर ती खानवाची लढाई म्हणून ओळखली जाते. खानवा हे ठिकाण लक्षात ठेवायचं. या सगळ्या लढाया नीट लक्षात ठेवायचं. पानिपतची पहिली लढाई ती कोणाकोणामध्ये झाली, काय झालं इत्यादी या गोष्टी. या फॅक्च्युअल डेटा आहे आणि हा तुम्हाला भविष्यात कुठे पण उपयोगात येईल. ही एक माहिती पण असते, आपले जनरल नॉलेज पण असतं आपल्या इतिहासाबद्दल. त्यामुळे ते माहीत असणं नीट डोक्यात ठेवलं तरी काय अवघड, काय विशेष नाही, काय वाईट नाही त्याच्यात. बाबर नंतर हुमायून 1530 ते इसवी सन 1539 व 1555 ते 1556. बघा याचे 2 कालखंड आहे. बाबर गेल्यानंतर लगेच हुमायून सत्तेवर आला होता. त्याचा कालखंड काय होता, तर 1530 ते 1539 9 वर्ष. मग नंतर मध्ये थोडासा गॅप पडला. किती, 39 ते 1555 म्हणजे जवळजवळ 16 वर्षाचा कालखंड मध्ये गॅप पडला. तर 55 ते 56 मध्ये हुमायून नंतर पुन्हा राजा बनला होता, गादीवर आला. हुमायूनच्या कारकिर्दीत शेरशहाने त्याचा पराभव केला होता. किती, 1539 मध्ये शेरशाह सुरी याने हुमायूनचा पराभव केला व दिल्लीच्या गादीवर सूर घराण्याची स्थापना झाली होती. म्हणजे शेरशहाचं राज्य चालू झालं जवळजवळ पुढे 16 वर्ष. हुमायून नंतर अकबर 1556 ते 1605 गादीवर आला. आता बघा 1556 मध्ये अकबरानेच कोणाचा पराभव केला होता, तर शेरशाह सुरीला अकबराने हरवलं होतं 1556 मध्ये आणि तो अकबर राजा बनले होते. ते कुठवर, तर 1605 पर्यंत जवळजवळ 45-40 वर्ष ते सत्तेवर होते. अकबर व हेमू यांच्यात 1556 मध्ये पानिपत येथे लढाई झाली होती. बघा सूर घराण्याचा हेमू हा राजा आणि अकबरामध्ये पानिपत येथे 1556 मध्ये ही लढाई झाली होती आणि यालाच काय म्हणतात की पानिपतची दुसरी लढाई. आता प्रश्न येऊ शकतो की पानिपतची दुसरी लढाई कोणाकोणामध्ये झाली, तर नीट लक्षात ठेवायचं की मुघल सम्राट अकबर व हेमू कोणत्या घराण्याचा होता, की शेरशाह सुरी घराण्याचा हेमू हा राजा होता. तर यांच्यात ती लढाई झाली होती 1556 मध्ये. तर त्याला कोणती लढाई म्हणतात, पानिपतची दुसरी लढाई. आणि पानिपतची पहिली लढाई आपण बघितली की बाबर आणि कोणामध्ये झाली होती, इब्राहिम लोधी मध्ये झाली होती 1526 मध्ये. आता पानिपतची दुसरी लढाई होय, संपूर्ण भारतात आपल्या एकछत्री अंमलाखाली आणण्याची त्याची महत्वाकांक्षा होती. बघा अकबराची. अकबरानंतर जहांगीर किती 1605 ते 1628 हा सम्राट झाला. त्याच्या कारकिर्दीत त्याची पत्नी नूरजहां हिने प्रभावी कामगिरी बजावली होती. बघा कोणाच्या, जहांगीरच्या काळात. नूरजहां ही जहांगीरची पत्नी. जहांगीर नंतर शहाजहान 1628 ते 1658 सम्राट झाला. शहाजहान नंतर औरंगजेब किती 1658 ते 1707 हा दीर्घकाळ सम्राट होता. बघा याचा कालखंड 58 ते 7 म्हणजे जवळजवळ 50 वर्ष तो सम्राट होता. त्याच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य खिळखिळे झाले. आता हा सिक्वेन्स नीट लक्षात ठेवायचा मुघल सम्राटांचा. तर पहिला होता बाबर. बाबर नंतर कोण आला, हुमायून आला. हुमायून नंतर कोण आला, अकबर आला. अकबरानंतर जहांगीर. जहांगीर नंतर शहाजहान नंतर कोण आला, तर औरंगजेब आला. ही सिक्वेन्स नीट लक्षात ठेवायची. याच्यावर पण उतरत्या क्रमाने लावा असे प्रश्न येऊ शकतात स्पर्धा परीक्षांना पण आणि तुमच्या आपल्या अभ्यासक्रमामध्ये पण, स्वाध्यायामध्ये हे प्रश्न येऊ शकतात.
अकबर हा मुघल घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा होता. अकबराने भारत स्वतःच्या एकछत्री अंमलाखाली आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे दुसरं कोणीच नाही पाहिजे आपल्या राज्यामध्ये, असं त्याची महत्वाकांक्षा होती, म्हणजे त्याची स्वप्न होतं. तेव्हा त्याला विरोध कुठं कुठं झाला बघा, तर महाराणा प्रताप, कोण, महाराणा प्रताप, नगरची चांदबिबी, राणी दुर्गावती यांनी अकबराविरुद्ध केलेला संघर्ष उल्लेखनीय आहे बघा. आता महाराणा प्रताप हे राजपुतान्यामधले होते. चांदबिबी ही नगरच्या राज्याची म्हणजे निजामशाहीतील एक राणी होती, राणी दुर्गावती, यांनी त्याला प्रतिकार केला होता. आता पुढे काय, महाराणा प्रताप. उदयसिंहाच्या मृत्यूनंतर महाराणा प्रताप हा मेवाडच्या गादीवर आला. उदयसिंहाच्या मृत्यूनंतर कोण, महाराणा प्रताप हे मेवाडच्या गादीवर आले होते. मेवाडच्या अस्तित्वासाठी त्याने संघर्ष चालू ठेवला. महाराणा प्रतापने अखेरपर्यंत आपले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी अकबराबरोबर संघर्ष केला बघा. महाराणा प्रतापांचा संघर्ष खूप मोठा आहे. पराक्रम, धैर्य, स्वाभिमान, त्याग इत्यादी गुणांमुळे तो इतिहासात अजरामर झालेला आहे. महाराणा प्रताप यांच्यावर पण हिंदी सिरियल्स आल्या आहेत राणा प्रताप म्हणून. तर त्यांचा पराक्रम, धैर्य, स्वाभिमान, त्याग हे गुण खूप महत्त्वाचे होते आणि त्याच्यामुळे ते इतिहासात अजरामर झाले. पुढे ती चांदबिबी. 1595 मध्ये मुघलांनी अहमदनगर या निजामशाहीच्या राजधानीवर हल्ला केला बघा. अहमदनगर ही निजामशाहीची राजधानी होती. तर मुघलांनी 1595 मध्ये त्यावर हल्ला केला होता. मुघल सैन्याने अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला. अहमदनगरच्या हुसेन निजामशाहीची कर्तबगार मुलगी, आता अहमदनगरला त्यावेळेस कोण होता, हुसेन निजामशाह होता, तर त्याची मुलगी होती चांदबिबी. तर हिने अत्यंत धैर्याने तो किल्ला लढवला होता. यावेळी निजामशाहीतील सरदारांमध्ये दुही निर्माण झाली. या दुहीतून चांदबिबीस ठार मारले गेले बघा. म्हणजे धोक्याने तिला मारलं होतं, पण ही जी राणी होती चांदबिबी, हिने एकदम धैर्याने त्या मुघलांविरुद्ध लढा दिला होता, एक स्त्री असताना देखील. पुढे मुघलांनी अहमदनगरचा किल्ला जिंकून घेतला. मात्र निजामशाहीचे संपूर्ण राज्य मुघलांच्या ताब्यात आलं. निजामशाहीचे संपूर्ण राज्य मुघलांच्या ताब्यात आले नाही बघा. पूर्ण राज्य त्यांच्या ताब्यात आलं नव्हतं. आता पुढे येते राणी दुर्गावती. विदर्भाचा पूर्व भाग, त्याच्या उत्तरेचा मध्य प्रदेशचा भाग, आजच्या छत्तीसगडचा पश्चिम भाग बघा, आंध्र प्रदेशचा उत्तर भाग आणि ओडिशाचा पश्चिम भाग हा स्थूलमानाने गोंडवानाचा विस्तार होय. आता गोंडवाना प्रदेशच म्हणता याला, की काय, मध्य प्रदेश, छत्तीसगडचा पश्चिम भाग, आंध्र प्रदेशचा उत्तर भाग आणि ओडिशाचा पश्चिम भाग, त्यात अजून काय विदर्भ, पूर्व विदर्भ, आणि ह्याला काय म्हणतात, गोंडवानाचा विस्तार, म्हणजे गोंडवाना प्रदेश म्हटलं जातं याला. चंदेल राजपुतांच्या घराण्यात जन्मलेली दुर्गावती लग्नानंतर गोंडवनची राणी झाली होती बघा. चंदेल राजपुतांच्या घराण्यात तिला दिलं होतं आणि त्यांची ती राणी झाली होती. पुढं तिने उत्तम रीतीने राज्यकारभार केला. मध्ययुगीन इतिहासामध्ये गोंडवानाची राणी दुर्गावती हिने मुघलांविरुद्ध दिलेला लढा महत्वाचा आहे बघा. खूप चांगल्या प्रकारे स्त्री असताना पण हिने लढा दिला आहे, चांदबिबी सारखाच. दुर्गावतीने पतीच्या मृत्यूनंतर अकबराविरुद्ध लढताना प्राणार्पण केले बघा. म्हणजे ती मरेपर्यंत लढली आणि तिचे पती अगोदर मरण पावलेले होते, परंतु तिने शरणागती पत्करली नव्हती बघा. म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांचा इतिहास केवढा मोठा आहे, स्त्रियांचा इतिहास मांडला तरी चालेल. ही एक अभिमानाची गोष्ट आहे की त्यावेळेस पण आपल्या इतक्या शूर स्त्रिया होत्या. मरणाला सामोरे गेले पण तिने शरणागती पत्करली नव्हती बघा. औरंगजेब. पुढे येतो औरंगजेब. औरंगजेब हा इसवी सन 1658 मध्ये बादशाह झाला होता. त्यावेळी मुघल साम्राज्य हे उत्तरेस काश्मीर पासून ते दक्षिणेस अहमदनगर पर्यंत आणि पश्चिमेस काबूल पासून, काबूल हे आजच्या पाकिस्तानामध्ये येतं, तर त्या काबूल पासून तर पूर्वेला बंगाल पर्यंत, म्हणजे पूर्ण उत्तर भारत अर्धा हा मुघलांच्या आधिपत्याखाली होता. औरंगजेबाने आपल्या कारकिर्दीत पूर्वेकडील आसाम, दक्षिणेतील विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही नष्ट करून त्यांचे प्रदेश काय केले होते, सध्याच्या साम्राज्याला जोडून घेतले होते. म्हणजे कोणाला हरवलं होतं बघा, आसाममध्ये ओहम राजवट होती. आता विजापूरचे आदिलशाह आणि गोवळकोंड्याचे कुतुबशाह यांना नष्ट करून त्यांना आपल्या राज्याला जोडलं होतं त्याने बघा. आता पुढे आलंय बघा ओहमांची संघर्ष, तोच मुद्दा आहे. इसवी सनाच्या 13व्या शतकात शान जमातीचे लोक ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात स्थायिक झाले होते. कोणत्या जमातीचे? शान जमातीचे लोक. येथे त्यांनी आपले राज्य स्थापन केले. स्थानिक लोक या लोकांना आहोम असे म्हणत असे. काय? आहोम. औरंगजेबाच्या काळात अहोमांचा मुघलांशी दीर्घकाळ संघर्ष झाला. मुघलांनी अहोमांच्या प्रदेशावर आक्रमण केलं. गदाधर सिंह याच्या नेतृत्वाखाली अहोम संघटित झाले होते बघा. अहोमांचे कोण होते बरं सरदार? तर गदाधर सिंह. लाच्छित बडफुकन या सेनानीने मुघलांविरुद्ध तीव्र संघर्ष केला. आता
लाच्छित बडफुकन हा सेनानी होता, त्याच्यातला तीव्र संघर्ष केला याने. अहोमांनी मुघलांच्या संघर्षात गनिमी तंत्राचा अवलंब केला. बघा, शिवाजी महाराजांच्या अगोदर गनिमी तंत्राचा अवलंब कोणी केला होता तर ते यांनी केला होता. कोणी? अहोमांनी केला. मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे अशक्य झालं होतं त्या गनिमी कावामुळे. बघा, शिवाजी महाराजांनी सुद्धा गनिमी काव्याचं तंत्र जे आहे ते देशाला दिलेलं आहे किंवा पुढच्या सत्ताधीशांना दिलेलं आहे, आणि या गनिमी कावाचा उत्तम प्रकारे वापर शिवाजी महाराजांनी पण करून घेतलेला आहे. आता पुढं काय? शिखांची संघर्ष. आता शिखांचे 9वे गुरु गुरु तेग बहादर यांनी औरंगजेबाच्या असहिष्णू धार्मिक धोरणाविरुद्ध तीव्र नापसंती दर्शवली होती. बघा, कोणी? शिखांचे 9वे गुरु होते. काय नाव त्यांचं? गुरु तेग बहादूर. तर यांनी औरंगजेबाच्या असहिष्णू धार्मिक धोरणाविरुद्ध, असहिष्णू धार्मिक धोरण म्हणजे काय केलं होतं? मुस्लिम धर्म आणि बाकीचे शीख धर्म किंवा हिंदू धर्म यांच्यामध्ये त्यांनी भेद केला होता, म्हणजे भेदाभेद केले होते. म्हणजे बाकीच्या मुस्लिम धर्म सोडून बाकीच्या धर्मीयांवर त्यांनी वेगवेगळे कर लागू केले होते. ते एकदम असहिष्णू वर्तन होतं त्याचं, आणि त्याच्याच या धोरणाविरुद्ध त्यांनी नापसंती दर्शवली. तर पुढे काय झालं की औरंगजेबाने मग त्यांना कैद करून 1675 मध्ये त्यांचा शिरच्छेद केला होता. म्हणजे त्यांना पकडलं आणि त्यांचं सगळ्यांसमोर शिर कापून टाकलं. त्यांच्यानंतर गुरु गोविंद सिंग हे शिखांचे गुरु झाले होते. बघा, 10वे गुरु. मग त्याच्यामुळे शिखांच्या मनांमध्ये मुघलांविरुद्ध काय झालं की असंतोषाचं वातावरण निर्माण झालं. त्यांनी तिथं शत्रुत्व निर्माण झालं. गुरु गोविंद सिंगांनी आपल्या अनुयायांना संघटित करून त्यांच्यातील लढाऊ वृत्तीला प्रोत्साहन दिलं. बघा, आज पण सैन्यामध्ये शीख बटालियन असते, प्रत्येक जण एकदम लढाऊ असतो, म्हणजे आपल्यामध्ये भारतीयांची एक खासियतच आहे. त्यांनी मग काय केलं की त्यांच्यातले लढाऊ वृत्तीला प्रोत्साहन दिलं. शिखांच्या लढाऊ शीख तरुणांचे एक दल उभे केले, त्यास खालसा दल असं म्हटलं गेलं. आता खालसा दलाची उभारणी कोणी केली असा प्रश्न जर आला तर तो शिखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंगांनी खालसा दलाची उभारणी केली. आनंदपूर हे त्याचे प्रमुख केंद्र होते खालसा दलाचं. औरंगजेबाने शिखांविरुद्ध सैन्य पाठवलं. त्याच्या फौजांनी आनंदपूरवर हल्ला चढवला. बघा, कोणाच्या? औरंगजेबाच्या फौजांनी आनंदपूरवर हल्ला चढवला. त्यावेळी शिखांनी प्रखर झुंज दिली, परंतु त्यांना यश आले नाही, कारण त्यांची फौजच प्रचंड होती मुघलांची. यानंतर गुरु गोविंद सिंग दक्षिणेत आले. इसवी सन 1608 मध्ये नांदेड मुक्कामी त्यांच्यावर हल्ला झाला. पुढे त्यातच त्यांचे निधन झाले. बघा, म्हणजे त्यानंतर गुरु गोविंद सिंग दक्षिणेमध्ये आले होते, महाराष्ट्रातल्या नांदेड या ठिकाणी, आणि ते जेव्हा इथं मुक्कामाला होते तर तिथेच त्यांच्यावर हल्ला जाऊन त्यांचं काय झालं? निधन झालं. आज पण आता बघा, नांदेडमध्ये गेलं तर तिथं गुरुद्वारा आहे खूप मोठा, त्याला काय म्हणतात? प्रति अमृतसर असे म्हणतात, आणि तिथं खूप सारे शीख समुदायाची वास्तव्य आहे, खूप सारी लोकसंख्या शीख समुदायाची. आज जरी तुम्ही तिथे गेले तर तुम्हाला ते कळून चुकेल. राजपुतांशी संघर्ष. अकबराने आपल्या सलुक्याच्या धोरणाने राजपुतांचे सहकार्य मिळवले होते. बघा, आधी कारण त्याचं वागणूक, त्याचं भलंही त्याचं धोरण राज्यविस्ताराचं असलं तरी तो व्यवस्थित सगळ्यांशी वागत होता, प्रत्येकाला मान सन्मान देत होता, प्रत्येक राजाला, जरी समोरचा हरला तरी. मग त्याच्यामुळे काय झालं की त्याचं सहिष्णू धोरणामुळे त्याला खूप सारे सहकार्य मिळालं होतं बाकीच्या राजांसोबत, त्यातलेच राजपूत पण होते. मात्र औरंगजेबाला राजपुतांचे सहकार्य मिळवता आले नाही. मारवाडचा राजा जशवंत सिंग याच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य औरंगजेबाने मुघल साम्राज्यात जोडून घेतलं. दुर्गादास राठोड यांनी जसवंत सिंहाचा अल्पवयीन मुलगा अजित सिंग याला मारवाडच्या गादीवर बसवले होते. बघा, कोणी? दुर्गादास राठोडनी जसवंत सिंहाचा अल्पवयीन मुलगा, म्हणजे लहान होता तो, त्याचं नाव होतं अजित सिंह, याला मारवाडच्या गादीवर बसवलं. दुर्गादास राठोडने मुघलांविरुद्ध मोठा संघर्ष केला. दुर्गादासचा हा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने राजपुत्र अकबर, आता औरंगजेबाच्या पण मुलाचं नाव एकाचं अकबर होतं, याला मारवाडमध्ये पाठवलं होतं. राजपुत्र अकबर हा स्वतः राजपुतांना जाऊन मिळाला होता. बघा, तो स्वतः राजपुतांना जाऊन मिळाला आणि त्याने औरंगजेबाविरुद्ध, म्हणजे स्वतःच्या बापाविरुद्ध बंड पुकारलं. या बंडात महाराष्ट्रातील मराठ्यांची मदत घेण्याचा प्रयत्न झाला. बघा, म्हणजे त्या राजपुत्र अकबराने मराठ्यांची पण मदत घेतली. दुर्गादास राठोड याने मारवाडच्या अस्तित्वासाठी मुघलांविरुद्धचा हा संघर्ष चालू ठेवला, पण पुढे ते संघर्ष चालूच राहिला, कोणाचीच हार किंवा जीत झाली नाही इथं. आता पुढे मुद्दा आहे की मराठ्यांचा संघर्ष पुढे आणखी खूप चांगल्या प्रकारे, पण आता तिथं दिलंय थोडक्यात. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याची स्थापना झाली होती. बघा, त्यांना स्वराज्य स्थापन करण्याच्या प्रयत्नामध्ये
इतर शत्रूंबरोबरच मुघलांशी संघर्ष करावा लागला. आता इतर शत्रू कोणते होते बरं? त्यावेळेत इंग्रज होते, पोर्तुगीज होते, त्यानंतर महाराष्ट्रातल्या 2 निजामशाही, आदिलशाही होती, इत्यादी शत्रू होते त्यांना. त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण दक्षिण भारत जिंकून घेण्याच्या हेतूने, म्हणजे शिवाजी महाराज गेल्यानंतर संपूर्ण दक्षिण भारत जिंकून घेण्याच्या हेतूने औरंगजेब दख्खनमध्ये आला. म्हणजे केवढा भिवून होता बघा शिवाजी महाराजांचा दराराच केवढा होता. परंतु मराठ्यांनी औरंगजेबाशी तीव्र संघर्ष केला. प्रत्येकाच्या मनामध्ये शिवाजी महाराजांनी एवढं राष्ट्रप्रेम, एवढं राज्यप्रेम निर्माण केलं होतं की एक मराठा लाख मराठा अवघाच नाही म्हणत आपण. परंतु मराठ्यांनी औरंगजेबाशी तीव्र संघर्ष केला, आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण केले. या सर्व संघर्षाची माहिती आपण पुढे घेणार आहोत बघा, पुढे येणारच आहे ते आपल्याला. तर यात जो स्वाध्याय दिलेला आहे तुम्ही तो व्यवस्थित लक्षपूर्वक सोडवा. धड्यामध्येच या प्रश्नांची उत्तर आहे. पुन्हा पुन्हा जर समजलं नसेल ते व्हिडिओ मागे घेऊन पुन्हा बघा, धडा समजून घ्यायचा. ही गोष्टी रूपाने सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, कारण तेच सोपं जाईल. जर तुम्ही बरंच पाठ करत बसले तर ते खूप अवघडच जाईल. इतिहास हा गोष्टी रूपाने शिकायचा असतो आणि तरच त्याच्यामध्ये आवड निर्माण होऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलचं नाव आहे आपले अभ्यास वर्ग, याला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा, लाईक करा या व्हिडिओंना. काय अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण फेसबुक पेज पण चालू केलं आहे, स्टडी विथ राहुल. स्टडी विथ राहुल या नावाचं या पेजला तुम्ही जॉईन होऊ शकता. याच्यावर मी याच आपल्या ज्या लेक्चर सिरीजच्या लिंक आहे त्या मी तिथं पोस्ट करत जाईन तिथं पण. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.